नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण संस्कृतच्या व्याकरणाचा अव्यय हा भाग शिकणार आहोत. मुळात अव्यय म्हणजे काय, तर ज्या शब्दामध्ये लिंग आणि वचन यानुसार फरक पडत नाही त्या शब्दाला आपण अव्यय असे म्हणतो. यात आपण शिकणार आहोत पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय, हेत्वर्थक तुमंत अव्यय. पूर्वकालवाचक धातुसाधितचे अजून दोन प्रकार पडतात. पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांत अव्यय, पूर्वकालवाचक धातुसाधित लेबंत अव्यय. त्यापैकी आपण आता त्वांत अव्यय कसे निर्माण होतात हे पाहूयात. धातू प्लस त्वा असे ह्याची रचना आहे. संस्कृतमध्ये जे धातू असतात गमगच्छ, पा पिब, श्रू या धातूंना जर तुम्ही त्वा प्रत्यय लावलात तर त्वांतव्ये निर्माण होतात. उदाहरणार्थ गत्वा, पित्वा, पठित्वा वगैरे वगैरे. लेबंतव्ये याची रचना असते उपसर्ग प्लस धातू प्लस य. आता जर या खालील उदाहरणामध्ये आपण जर बघितलात तर उपगम्य, उप हा उपसर्ग आहे, गमगच्छ हा मध्ये आलेला धातू आहे आणि शेवटी आलेला य हा प्रत्यय. बऱ्याच वेळेस हा पूर्ण य असतो किंवा तो ला य जोडून किंवा लो ला य अशा प्रकारे याची निर्मिती असते. उपगम्य, प्रतिश्रुत्य, निधाय, निशम्य अशा प्रकारचे लेबंतव्ये आपण पाहू शकतो. आता आपण तुमंत अव्यय कशा प्रकारे निर्माण होतात, त्याची रचना कशी आहे याविषयी पाहूयात. धातूला जेव्हा तुम्ही तुम प्रत्यय लावता त्यावेळेस तुमंतव्ये निर्माण होतात. उदाहरणार्थ गंतुम, वक्तुम, श्रोतुम, पातुम, ध्यातुम असे अनेक अव्यय आपल्याला सांगता येतील. आता आपण शिकणार आहोत की या अव्ययाचा उपयोग कशा प्रकारे होऊ शकतो. या जे आता उदाहरण आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च. यात दोन वाक्य, बालकः पुस्तकं पठति म्हणजे मुलगा पुस्तक वाचतो आणि शाळेला जातो. जेव्हा आपण या पठति या लटलकार ऐवजी त्वांत अव्यय वापरतो त्यावेळेस हे वाक्य अशा प्रकारे तयार होतं. बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति म्हणजे मुलगा पुस्तक वाचून शाळेला जातो. अशा प्रकारे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण त्वांत अव्ययाचा उपयोग करतो. पुढचं वाक्य आहे बालकः वृक्षं आरोहति उपविशति च. तर या वाक्याचा अर्थ होतो की मुलगा झाडावर चढतो आणि बसतो. या वाक्यामध्ये आपण जर लेबंत अव्ययाचा उपयोग केला तर हे वाक्य अशा प्रकारे तयार होईल. बालकः वृक्षं आरुह्य उपविशति म्हणजे मुलगा झाडावर चढून बसतो. आरुह्य हा लेबंत अव्यय आहे आणि याचा सुद्धा उपयोग अगदी त्वांत अव्ययासारखा दोन वाक्य जोडण्यासाठी होतो. आणि या वाक्यामध्ये तुम्ही जर लक्ष दिलात, वृक्षम या शब्दामध्ये म चा पाय हलंत केलेला आहे कारण की त्याच्या पुढे आलेला हा स्वर आहे. या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात. अशा प्रकारे अनेक त्वांत आणि लेबंत अव्यय जर तुम्हाला अभ्यास करायचा असतील तर 9वीच्या पुस्तकातील पेज नंबर 7 आणि 8 वर तुम्हाला अशी उदाहरणे पाहायला मिळतील. आजच्या भागात आपण पूर्वकालवाचक त्वांताव्यय, लेबंताव्यय आणि हेत्वर्थक तुमंताव्यय ह्याची रचना पाहिलेली आहे आणि त्वांत आणि लेबंताव्ययाचा उपयोग कसा करतात हे आपण पाहिले आहे. पुढील भागात आपण हेत्वर्थक तुमंताव्यय कशा प्रकारे उपयोग होतो याचा अभ्यास करूया. आजच्या भागात तुम्हाला जर काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. शिवाय तुम्हाला व्याकरणाचा जो भाग शिकायचा आहे त्याविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.